क्षितिजाच्या पल्हाडी उगवता केशरी रंग, पाने फुले ही सृष्टी जागली दिनकराच्या संग, दव किरणांनी सजला साजग, बाजाराला जाऊ सयाज ग, दव किरणांनी सजला साज ग, बाजाराला जाऊ सयाज ग. उगवता केशरी रंग,
प्रातःकाली कोंबड्याने बांग दिली, पक्ष्यांच्या किलबिलाटाने खऱ्या खोऱ्या जागा झाल्या आणि गाई वासरांच्या अंबरण्याने जाग आली. त्या तास पुणवेचा बाजार आम्ही सारे पोरे मजूरच्या बाजारासाठी पण मजूरच्या बाजारासाठी मला तर काहीच माहित नाही. मी एक काम करणे रात्री रटाळा यांना विचारून पाहते. अगं सगळ्या आपण सारे पोरे मजूरच्या बाजारात चालू करा, पण मजूरच्या बाजारात जाण्याचा रस्ता तुमच्यापैकी कोणाला माहित आहे का? अगं राधे, एवढंच ना? अगं ती आपली खालच्यावाडीची मावशी आहे बघ, तिला आवाज देऊन बघ की. अगं चंद्रा, असं म्हणतेस तू दे की आवाज दिला. नाही बाबा, मी नाही आवाज दिला, कालच आमचं भांडण झालं. बरं ठीक आहे, तर मी देते आवाज. अगं म्हटलं मावशी, अगं ये मावशी. कोण ग माझ्या नावाने बोंबात तर? अगं मावशी मी राधा. असं होय? काय काय का झालं? अगं मावशी, आम्ही पोरी पोरींनी मिळून मधुरेच्या बाजारात जायचं ठरवलंय. तू येतेस ना? असं म्हणतेस? आलेच बघ सगळं आवरून. केवढी गडबड तोंडाची बडबड, तुमची केवढी गडबड तोंडाची बडबड, तामग पोरीनो जरासा आले आवरून सावरून घरात, नका मावशीला देऊ तरास. आले आवरून सावरून घरात, नका मावशीला देऊ तरास. नाही मी करणे म्हातारी बिचारी झालं गवय, तुमच्यासारखी नाही मी करणे म्हातारी बिचारी झालं गवय. डोक्याला ताप जमायचं नाही मला लय हाय घाय, देऊन नारी मी पाना सुपारी.
आम्ही पोरी पोरीने मिळून मथुरेच्या बाजारी त्यांचं ठरवलंय. असं म्हणतात होय. मग काय ना, पण कशा जाणार त्यासाठी तर तुझी गरज आहे ना. माझी गरज आहे. ठीक आहे तर ये आपण बाहेर. अगं, माझं नाव साधीच खरे. पण घेतलास का ते सांगितलं या म्हातारीला. सांगितलंच पाहिजे का गं? हो राधे, सांगितल्याशिवाय हा बाजार भागला कसा? ऐक तर मग मावशी. अगं मावशी, मी घेतलं लोणी. तू घेतला लोणी. अगं मावशी, मी घेतलं लोणी. माझ्याकडे पाहू नका कोणी. ए पोरानो, डोळे बंद करा नाहीतर चाक पडेल त्याच्यावर. त्याच्यात काय इष्ट मोठी कर माग. बाई चंद्रा, अगं ये चंद्रा, अशी ये पुढे भाऊ. काय गं राधे? तू काय काय घेतलं? मावशी मी घेतला छान. मी घेतला छान. मावशी मी घेतला छान. दिसते की नाही तुझ्यापेक्षा आता ये हिरा, बाई हिरा, अशी ये जरा जवळ. काय गं मावशी? काय सांगितलं नाहीस का? सांगितलंच पाहिजे का? हो, साखरेचा बाजार घेतला होता. अगं मावशी, मी घेतला रवा. तू घेतला रवा. अगं मावशी, मी घेतला रवा. मग सांगा कोणाकोणाला हवा? आठवण करा. कशाला? आवडीचा रवा तुमच्याकडे ठेवा, मागे जावा. काही तारा, ले जरा भरा. काय पाहू बसल्या पोराला मारा. अगं, तू घेतलंस काय? सांगणार नाही का? हो. खरंच सांगू मावशी? नको, खोटं सांग. अगं मावशी मी घेतली बासुंदी. तू घेतली बासुंदी. अगं मावशी मी घेतली बासुंदी. दिसते का नाही बोलून ते? बाई, आले, चलो राधे, अगं हे पोरीनो, एकंदरीत बाजाराची तयारी झाली तर बघ. तर आता निघूया लवकर. काय गं राधे? अगं मावशी, तू आम्हाला पोरींचं सर्व विचारलं. तुझं काय गं? अगं राधे, माझं काय काय गं? मी म्हातारा माणूस. मी म्हातारा माणूस. माझं कशात काय आणि खटक्यात काय?
माझ्या माला समोरच्या बाजूला म्हाताऱ्या पण उतरत नाही. मी काय घेतलं ते? होय मावशी. चल मग निघूया बाजाराला. त्या ती वनाची वाट तर एक छोटस गाणं बघ. अगं मावशी, तुझ्या या गोड गल्याने म्हण की छानसं गाणं, त्यामध्ये हा गाठ कधी संपेल समजणारच नाही. बघ राजे मी बोलेस पाठी साथ देशील ना. होय मावशी. गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसत मी भारी राजा फोटो माझा का. रंगोनिया दंगोनिया सांज चिनगारी नव्या रंगदार बिगी बिगी जाते बिगी बिगी जाते गवळ्याची आजनार बिगी बिगी जाते गवळ्याची आजनार बिगी बिगी जाते गवळ्याची आजनार बिगी बिगी जाते गवळ्याची आजनार
अरे हो दादा म्हणाले की आम्ही साऱ्यांना दही दूध घेऊन मधुरीच्या बाजारात पण हे दही दूध मधुरीच्या बाजारात न जाता ते आपल्या घरी जाऊन पाहिजे त्यासाठी काय करावे लागेल अरे हो मी विसरलो माझ्या कानाचा पडला एक आवाज अरे म्हटलं सुदामा 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 अरे तू एकटाच आला आपल्या संघाच्या सवंगडी अरे देवा ते तर काही गुणाने तो रानामध्ये गेले आहे. ठीक आहे सुदामा पण देवा मला एवढे काही तुमच्या मोठी क्रांतीचं बोल आहे देवा 16-17 308 गोपिकांचा मेळा हा तुम्हाला प्रतिबंध करा त्यांना एवढंच सांगा कुटुंब माझा आणि कायदा तुमचा मी येतच आहे. कामगिरी सोपवली आहे. 16 शस्त्र 308 गोपिकांचा मेळा थाटमाट करून मथुरेच्या बाजारी जात आहे. त्यांचा रस्ता आपल्याला प्रतिबंध करायचा आहे. अरे देवा आपल्यावरती खूप मोठे संकट आले आहे. अरे पण मी विसरलो आपल्या सोबत इथे सोंगडी वाकड्या पेंद्या आणि बोबड्या यांना बोलावंच लागेल. प्रथम त्यांना अरे म्हटलं वाकड्या रे वाकड्या अरे म्हटलं बोबड्या रे बोबड्या अलं काय अरे कृष्णदेवाने आपल्या खूप मोठी कामगिरी सोपवली. ये मग सांगतो. अरे आलो अशी कशी माझी आठवण झाली अनाजच माझी गडबड झाली सुद्याता करू मी काय अरे सुद्या करू मी काय माझी चुकली कपिला गाय मला शोधून गावत नाही माझी चुकली कपिला गाय मला शोधून गावत नाही.
लंगडा आहे ना. तुला 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 मला माहिती गादीवर पडला होता. अरे मला बोलावलंच कशाला? अरे कृष्णदेवाने आपल्या खूप मोठी कामगिरी सोपवली. अशी तरी कोणती? अरे 16 शस्त्र 308 गोपिकांचा मेळा थाटमाट करून मथुरेच्या बाजूने जात आहे. त्यांचा रस्ता आपल्याला प्रतिबंध करायचा आहे. हे प्रभू, हे हरे राम, कृष्ण जगन्नाथ, हे काय झालं? अरे मेला 16 शस्त्र आणि आपण 2, 3, 4, 5 आणि 6. मग त्याला काय झालं? आपली कामगिरी पार पाडू शकतो. असं म्हणतो? हो. दाखव पुढे. त्या बघ जात आहेत. त्या बघ. त्या बघ दिसतंय. जायचं चला मग आता आपण लंबूया. गवळ्याची यायची वेळ झाली असेल. आता आपण लंबूया. अरे बाबा जा लवकर. दोन्ही खायला काय करतो? मी वाकडी आहे अजूनही पडला तेव्हा वाकडा झाला सगळा वाकडा तू येतोच बघायला सगळा वाकडायला तू आली कुठंच आणि जाणार काय बोलतात अरे कुठून कुठून
जरा अरे बाबा ते मला काही समजत नाही काय 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 करायचं पाहिजे ग मावशी, तू आलीस कुठून? तू जाणार कुठं? मी आली कोकणातून जाणार मथुरेत मथुरेत? का नाही राहिला मग तुमचा रस्ता प्रतिबंध आहे. आम्ही ह्या रस्त्याने जाऊ मावशे तुमचा रस्ता आता प्रतिबंध करण्यात आला आहे देवांच्या हुकमाप्रमाणे तुम्हाला आता बसावं लागेल आता हे लागेल हे म्हणतात देवाच्या हुकमाने बसायला लागेल आपण देवाच्या हुकमाने नाही तर आपण थोडी विश्रांती घेऊ माझी पल्ली आणती 50 रुपयाची असं असेल तर तुमचा कायदा सांगा. कायदा सांगत आहोत तुम्हाला बसावं लागेल ठीक आहे आणि तुम्ही आम्हाला कायदा सांगा. ठीक आहे ऐकना राधे तू ऐकना ऐकना राधे तू ऐकना कायदा मोचा हुकुम देवांचा वृंदावनात राधे थांबना ऐकना राधे तू ऐकना ऐकना राधे तू ऐकना अरे बोबड्या जाऊन बघा त्या गवळणी बसल्यात का ऐकाच ना आमचा कायदा आता तुम्हाला देवांच्या हुकमाप्रमाणे बसावंच लागेल अगं मावशे हे बोलत आहेत की देवांच्या हुकमाने बसावं लागेल. देवाच्या हुकमाने नाही तर आपण वाकड्या अरे बोबड्या जाऊन बघा गवळणी बसल्यात का एका चांगली बघता माझा बाजू बघता. तुला वाजला तरी तो. एक, दोन, तीन. माझा बाजूला. ए, मावशी, तू का नाही बसली? मावशी
मावशी तुला एकदा बसावं लागल. मी तुला बसवणार आता बघ. बघा मी बताओ बताओ तो हाँ बताओ अरे लाओ बोलना केला नाही, बोलला, बोलला. अरे नाही, बघती, बघती. यांना ताकद नाही अरे वाकड्या मोबड्या दोघी बसल्या का? बसल्या, बसल्या. तर मग चला आता. चला 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 बरं चला देवाला सांगायचं आहे चला आलो मी नवे रूप घेऊन या भूवरी आलो मी नवे रूप घेऊन या भूवरी पाप नष्ट करण्या गोकुळ नगरी अवतार धरला मी श्री हरी आलो मी नवे रूप घेऊन या नवे रूप घेऊन पाप नष्ट करण्या गोकुळ नगरी अवतार धरी रामी श्री हरी नवे रूप घेऊन या भूवरी आलो नवे रूप घेऊन
पार पडले होतच नाही. तुझ्या जमताना एक आरोळी दिवस पाठव. अरे म्हटलं सुदामा, अरे म्हटलं सौंगड्या सुदामा, सुदामा तुझ्या सुपवलेली कामगिरी कोणत्या पार पडले? तेव्हा केलेली कामगिरी मी योग्य रीतीने पार पाडली आहे. त्या गवळ्यांना आंबे झाडाखाली बसवून ठेवलं आहे. ठीक आहे सुदामा, तुम्ही गोकुळात जा आणि गायकवाडांचा सांभाळ करा. मी त्या गवळ्यांच्या समाजात येतच आहे. जसे असेल. ठीक आहे. अरे हो, त्यांच्या सुद्धा सुपवलेली कामगिरी योग्य पार पडले. बंद आहे. गवळे तर मोठीच्या बाजूने निघालेच आहे. पण त्याच्या वाटेला त्याची वाट अडवाच लागेल. काढायचे काय? यामध्ये ब्रह्मांडाची रचना करण्याची मला म्हणतात. तुला जर ओळख सांगितलं, ते सांगून पाठवून दे. काढते काय बघा कोण आलं? आपली काय अगोदर भेट झाली होती. अरे पण काना हा माझ्या गोपी काना तुझी ओळखच पडली नाही. तुला मानवाया ठाई जन्म पुन्हा पुन्हा नाही. बहुमोलाचे हे लाभले जीवन मानवा तू माणूस बन. मानवा तू माणूस बन. Oh,
पुन्हा नाही तुला मानवाया ठाई जन्म पुन्हा पुन्हा नाही बहुमोलाचे लाभले जीवन बहुमोलाचे लाभले जीवन मानवा तो माणूस बन मानवा तो माणूस बन अवतार तिसरा वरहरी झालो या पृथ्वीचा भार वाहिलो या पृथ्वीचा भार विहिलो या पृथ्वीचा भार मी वाहिलो अवतार कवचानी नरसिंह झालो भक्त प्रल्हादासाठीच्या धावून आलो भक्त प्रल्हादासाठीच्या धावून आलो भक्त प्रल्हादासाठीच्या धावून आलो मोलाचे लाभले जीवन मानवा तो माणूस बन मानवा तो माणूस बन तुला मानवाया ठाई जन्म पुन्हा पुन्हा नाही तुला मानवाया ठाई जन्म पुन्हा पुन्हा नाही बहुमोलाचे लाभले जीवन बहुमोलाचे लाभले जीवन मानवा तू माणूस बन मानवा तू माणूस बन अवतार पाचवानी आपण झालो ब्रह्मरूपात या जन्मात आलो ब्रह्मरूपाया जन्मात आलो ब्रह्मरूपाया जन्मात आलो अवतार सहावानी परशुराम झालो कोकण भूमी उदाहरण्यालो कोकण भूमी उदाहरण्यालो मोलाचे लाभले जीवन मोलाचे लाभले जीवन मानवा तो माणूस बन मानवा तो माणूस बन तुला मानवाया ठाई जन्म पुन्हा पुन्हा नाही तुला मानवाया ठाई जन्म पुन्हा पुन्हा नाही बहुमोलाचे लाभले जीवन बहुमोलाचे लाभले जीवन मानवा तू माणूस बन मानवा तू माणूस बन अवतार सातवानी श्रीराम झालो लंकाधीश मारण्याच्या लंकेत गेलो लंकाधीश मारण्याच्या लंकेत गेलो लंकाधीश मारण्याच्या लंकेत गेलो अवतार आठवानी श्रीकृष्ण झालो भक्तजनांच्या या रक्षणात आलो भक्तजनांच्या या रक्षणात
मानवा तू माणूस बन मानवा तू माणूस बन ऐकलंस का माझ्या? होय का ना ठीक आहे. अरे काना कृष्ण मुरारी नको जाऊ तू गिरधारी सांज ढळली रे मला जाऊ दे घरी उद्या भेटूया रे यमुनेच्या तीरी उद्या भेटूया रे यमुनेच्या तीरी